A voice is rising, a wave is forming, a fire is spreading. One generation, one king, Jesus. Wave makers, the revival generation. The revival generation. एक देवाचं रिवायवल आपल्या मंडळीमध्ये लवकरच येणार आहे. अँड वी आर ऑलरेडी प्रिपेअरिंग फॉर इट. जेन्झी चर्च वेव मेकर्सचं टायटल जे टॅगलाईन आहे दॅट इज अ रिवायवल मुवमेंट अँड अ जेन्झी रिवायवल मुवमेंट. सो आपलं डायरेक्शन जे आहे, आपण कोणत्या डायरेक्शनने चालतोय हे फार इम्पॉर्टंट आहे. अँड ज्यावेळेस मी म्हणतोय की एका रिवायवलसाठी आपण प्रेयर करतोय, रिवायवलमध्ये देवबाप्पाचं प्रेझेन्स इतकं हेवी असतं की तुम्हाला तुमचं स्केड्यूल थोडंसं तोडावं लागतं. तुम्ही नाही म्हणू शकत की अरे 8 वाजता भक्ती संपायची वेळ झाली आहे, जावं लागेल. इफ यू प्रे फॉर अ रिवायवल, तुमचं स्केड्यूल मेशअप होऊ शकतं. काही सांगता येत नाही की तुम्ही 12 वाजेपर्यंत चर्चमध्ये प्रेयर करत राहताल, वर्शिप करत राहताल आणि त्याचे सायन्स मला दिसायला चालू झालेत. यू नो वाय? आपण सर्वजण सकाळची भक्ती संध्याकाळची भक्ती तर करतोच आहे, पण त्या मधल्या ड्युरेशनमध्ये देखील आपल्याला वाटते की आपण चर्चमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी, आपल्याला वाटते चर्चमध्ये जाऊन टाईम स्पेंड करावा. की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी असलं आपण चर्चमध्ये तरी इट्स ओके. जेवायसाठी फक्त घरी जातोय आपण. आपलं हार्ट ऑलरेडी देवाच्या मंदिरासंगती कनेक्ट कुठंतरी होत आहे. पण स्पिरिच्युअल रेल्ममध्ये गोष्टी फार वेगळ्या रीतीने काम करतात. ज्या वेळेस आपण म्हणतो की आपण नवीन लोकांना इन्व्हाइट करतोय, एक लिमिटेशन लागलेलं आपल्याला दिसतं की एका नंबरच्या वरती आपला क्राऊड जात नाही. एक नंबर आपण हिट करतो, परत येतो. एक नंबर आपण हिट करतो. कोणी स्टॉक मार्केटमध्ये होतं, कोणाला माहिती आहे स्टॉक मार्केट कसं चालतं? स्टॉक मार्केटमध्ये ना रेझिस्टन्स असतं, रेझिस्टन्स एका लेवलला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टॉक जर 10 रुपीजचा आहे तर तो 15 पर्यंत जातो आणि तिथून परत खाली 10ला येतो, 15 पर्यंत जातो आणि तिथून परत 10ला येतो. एक मोमेंट असा येतो की ते रेझिस्टन्स तोडणं गरजेचं असतं आणि मग तो 15 पर्यंत न जाता 20, 25, 30, 40, 50 ग्रोथ करत करत जातो. रेझिस्टन्स तोडणं गरजेचं असतं. अँड आपल्याला देखील काही बॅटल्स, स्पिरिच्युअली काही बॅटल्स आपल्याला फाईट करणं गरजेचं आहे. यु नो, काही जणांना मी ज्यावेळेस हे आम्ही डिस्कस करत होतो, माझे काही जे फ्रेंड्स आहेत त्यांना मी सांगत होतो, ते म्हणतात की अरे हे बॅटल स्पिरिच्युअल वगैरे काही नसतं. म्हणतात स्पिरिच्युअल बॅटल काय नसतं, तुम्हाला फक्त हे सांगितलं जातं की असं असं आहे म्हणून, असं काही नसतं. पण एक वचन मी तुम्हाला दाखवू इच्छितो. पहिले करिंथ 2 अध्याय 14 वचन. आजचे प्लीज नोट्स लिहून घ्या. आय एम टेलिंग यू, आजचं वचन हे पुढच्या आठवड्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे. सो प्लीज राईट एव्हरीथिंग. जे काय मी तुम्हाला शेअर करत आहे, इट इज नॉट मी शेअरिंग, बट इट इज द वर्ड ऑफ गॉड कमिंग टू यू. पहिले करिंथ 2 अध्याय 14 वचन कोणी वाचेल? वाचा कोणी पण, इंग्लिश, हिंदी, मराठी. 2 अध्याय 14 वचन. त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. मूर्खपणाच्या त्याला त्या वाटतात. फुलिशनेस. इंग्लिशमध्ये वचन काय माहिती आहे? बट द नॅचरल मॅन
डज नॉट रिसीव्ह द थिंग्स ऑफ द स्पिरिट ऑफ गॉड, फॉर दे आर फुलिशनेस टू देम. फुलिशनेस, मूर्खपणाच्या त्याला त्या वाटतात. कारण प्रत्येक गोष्टीची डिसर्नमेंट, तुम्हाला त्या गोष्टी समजण्यासाठी परमेश्वराचा आत्मा तुम्हाला त्या गोष्टी गाईड करतो. ओके, सो ज्यावेळेस मी म्हणतो की आपल्याला एका वॉरमध्ये जायचं आहे, एका वॉरसाठी आपण प्रिपेअर आज करत आहोत. टुडे इज द टाइम ऑफ प्रिपेरेशन ऑफ वॉर. गेट सिरियस. आज डिस्ट्रॅक्ट होऊ नका. आज थोडं स्वतःला स्टेबल फोकस ठेवा. शेजारच्याला सांगा आज डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. काय, कोण आहे तुमच्या शेजारी? पाहिलंय, भेटले का नाही त्याला म्हणा आज डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. मला तर इकडून काही आवाजच नाही आला. त्याला म्हणा आज डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. अर्धे लाजतायत अजून. यु नो, दानिएलाचं पुस्तक जर आपण काढलं, डॅनियल 10, दानिएलाचं पुस्तक, ह्याचं 10वा अध्याय. दानिएलाचं पुस्तक, त्याचा 10वा अध्याय आणि 12वं वचन. 12 ते आपण वाचणार आहोत 14. 12 ते 14 कोणी वाचेल? दानिएल 10, 12 ते 14. मोठ्याने वाचा. हा. सो इथं आपण बघतो की दानिएल प्रार्थना करत आहे. त्याचं फास्टिंग चालू आहे. तो फास्टिंग करतोय आणि तो प्रेयर करतोय. त्याच्या प्रेयरमध्ये एक देवदूत त्याच्या समोर येतो आणि तो देवदूत त्याला एक मेसेज देतोय. काय मेसेज देतोय? घाबरू नकोस दानिएला, कारण पहिल्या दिवसापासून तू तुझं मन प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस लावलंस तेव्हाच उत्तर परमेश्वराकडून आलं होतं. बऱ्याच वेळेस आपण एक प्रार्थना करतो आणि आपल्याला वाटतं की ते प्रार्थनेचं उत्तर आपल्याला इमिडिएट आलं पाहिजे. आणि इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन, एक स्वर्गदूत ते उत्तर घेऊन येतोय, पण ते स्वर्गदूताला कोणीतरी थांबवलंय. स्वर्गदूत, एंजल, दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येतोय आणि त्याला कोणी थांबवलंय? वाचा तुमच्या बायबलमध्ये, कोणी थांबवलंय त्याला? थर्टीन्थ वचन वाचा कोणी मराठीमध्ये. हम्म 13वं वचन कोणी वाचेल? डॅनियल 10:13. पारसाचा राजा ह्या देवदूताला 21 दिवसांसाठी आडवा आला. आपल्याला वाटतं की देवदूत इज स्ट्रॉंग, देवदूताने एक शब्द बोलला असता आणि सगळे दुष्टात्मे पडले असते. पण हा एक देवदूत दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर 21 दिवसांसाठी घेऊन फाईट करतोय एका प्रिन्सिपॅलिटी सांगते. एक देवाचं राज्य असतं आणि एक सैतानाचं राज्य आहे. किंगडम ऑफ गॉड अँड द किंगडम ऑफ डार्कनेस. आपल्याला किंगडम ऑफ गॉड मध्ये फाईट करत असताना आपण फाईट करतोय किंगडम ऑफ डार्कनेस सांगते.
बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती पण नाही आहे, आपला मेसेज आपण जे इथं करतोय हे बऱ्याच वेळेस लोकांपर्यंत पोचतंय, पण कोणतरी त्यांना फाईट करतंय की त्यांनी इथं येऊ नये. डू यू नो दॅट? अँड दॅट्स वाय चर्चवरती एक लिमिटेशन लागून जातो. Somebody is fighting us in the spiritual realm. Physically नाही, स्पिरिच्युअल realm मध्ये, आत्मिक दुनियामध्ये कोणतरी आहे जो आपल्याला फाईट करत आहे. आणि तो कोण आहे? किंगडम ऑफ डार्कनेस. पारसाचा राजा, इथं त्याचं त्या प्रिन्सिपॅलिटीचं नाव लिहिलेलं आहे. आणि मायकल हा दुसरा आर्क एंजल त्याला हेल्प करायला जातोय, दुसऱ्या देवदूताला. आणि 21 दिवस ते पूर्ण बॅटल, ते पूर्ण फाईट झालंय. इट वॉज नॉट अ वन डे थिंग. दानियल पहिल्या दिवशी प्रार्थनेला बसला. ओके, दानियल पहिल्या दिवशी प्रार्थनेला बसला. प्रार्थनेला बसल्या बसल्या देवानी उत्तर वरून पाठवलं. एक देवदूत उत्तर घेतो आणि निघतो, पण तो दानियेलापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण एक प्रिन्सिपॅलिटी त्या देवदूताला थांबवते आणि म्हणते की तू दानियेलाकडे जाऊ शकत नाही, तो बॉन्डेजमध्ये आहे. समजते स्टोरी? हॅलो, आर यू गेटिंग द स्टोरी? डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तो देवदूत फाईट करतोय. त्याला 21 दिवस लागले ते बॅटल जिंकायला. आणि 21 दिवसानंतर तो दानियेला समोर येतोय आणि दानियेलाला म्हणतोय, भिऊ नकोस दानियेला, तू ज्या दिवशी प्रार्थनेसाठी बसला होतास त्या दिवशी तुझं उत्तर परमेश्वराकडून निघालं, पण प्रिन्स ऑफ द किंगडम ऑफ पर्शिया, पारसाचा राजा 21 दिवसांसाठी माझ्या संगती मला तो स्टॉप करत होता, पण मायकल देवदूत येऊन त्याला हेल्प करतो. आता हेच जर स्टोरी दानियेलाने त्याच्या एखाद्या मित्राला सांगितली असती की अरे देवदूत माझ्याकडे आला आणि तो म्हणतोय की 21 दिवसासाठी त्याला फाईट करायला लागला असतं, तर मित्र बोलला असतं, तू काय बोलतोयस, देवदूत येतो, तू इझिली तुझ्याकडे आला असता. असं काही नसतं. काही पण बोलतोयस, तुझ्या मनातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. पण दानियेलाला माहिती आहे की त्याच्यापर्यंत जो मेसेज आलाय तो एक देवदूत घेऊन आलाय. बऱ्याच वेळेस काही लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत. दे विल नॉट अंडरस्टँड यू. दे विल नॉट अंडरस्टँड तुमच्याशी देव काय बोलतोय त्या सीझनमध्ये. पण सगळेच जण तुम्हाला समजण्यासाठी नाही बनलेत. आणि प्रत्येकाला समजून सांगण्यासाठी डोकं फोड करत बसू नका. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचीच एनर्जी जाणार आहे. कारण समोरच्याने त्याचा माइंडसेट ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याला कितीही समजून सांगायचा प्रयत्न जरी केला, इज नॉट गोइंग टू लिसन टू यू. पण दानियेलाला माहिती आहे की तो एका प्रिन्सिपॅलिटी संगती डील करत होता. सो 21 दिवस जो दानियल प्रार्थना करत होता तो एका प्रिन्सिपॅलिटी संगती फाईट करत होता. स्पिरिच्युअली त्या प्रेयरनी जर दानियेलाने विचार करा, ती प्रेयर जर स्टॉप केली असते मध्येच, तर देवदूत परत रिटर्न गेला असता. जस्ट बिकॉज दानियल 21 दिवस कंटिन्यू प्रेयर करत होता, त्याच्यामुळं तो एंजल त्याच्यापर्यंत येऊ शकला. जर त्यांनी प्रार्थना मध्येच बंद केली असती, उत्तर रिटर्न गेला असतं. हे किंगडमचे लॉज आहेत, हे किंगडम मध्ये रूल्स आहेत. आपण असं म्हणू शकत नाही की मी 3 दिवस एका गोष्टीसाठी प्रार्थना केली आणि मला उत्तर अजून आलेलं नाहीये, म्हणजे देवाची इच्छा नाहीये. दानियल असं बोलला नाही. दानियल म्हणतोय की मी 21 दिवस आय एम गोइंग टू प्रे. कंटिन्यू प्रेयरमध्ये तो बसला आणि 21 दिवस विदाऊट गेटिंग डिस्करेज्ड. अशा वेळेस सैतान बरंच काम करतो. हा परमेश्वराची इच्छाच नाही आहे, प्रार्थना करणं बंद कर,
आता तर तुला कळायला पाहिजे, आठवडा झालाय देवाने उत्तर दिलं नाही म्हणजे देवाची इच्छा नाहीये. असं नाही बोलला तो. दानिएल म्हणतो की मी प्रार्थना करेल आणि मी 21 दिवस कंटिन्यू तो करत होता. विचार करा, त्याला माहिती पण नव्हतं 21 दिवस करायची. बायबलमध्ये असं त्याला लिहिलेलं नव्हतं की तुला 21 दिवसाची प्रार्थना करायची आहे, पण ॲन्सर त्याला 21व्या दिवशी आलं. जर नसतं आलं तो 22 केला असतं, 23 केला असतं, 24 केला असतं, 25 केला असतं, महिनाभर केले असतं. ही वॉज रेडी की मला जोपर्यंत उत्तर येत नाही आय एम गोइंग टू प्रे. तेवढं कमिटमेंट आणि झील आज आपल्यामध्ये आहे का? सो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की इनविजिबल रेल्ममध्ये काय चालतंय. आपल्याला त्या गोष्टी दिसत नाही आहेत, पण आत्मिक जगामध्ये, आत्मिक दुनियामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला फाईट करतायत. आणि हे प्रिन्सिपल्स जे मी तुम्हाला देतोय हे तुमच्या लाईफमध्ये देखील ॲप्लिकेबल आहेत. काही डिसीज, काही आजारपण आपल्या फॅमिलीला जर त्रास देतंय तर त्याला प्रेयरमध्ये खेचून घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. आजारपण आलं म्हणजे देवाची इच्छा आहे असं करू नका. वचन काय सांगितलं आता की आत्मिक जगाच्या गोष्टी एका नॉर्मल माणसासाठी त्या मूर्खपणाच्या आहेत आणि आपण देवाची लेकरं आहोत. सो आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ह्या स्पिरिच्युअल रेल्ममध्ये गोष्टी कशा प्रकारे काम करतात. ओके, नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्टोरी. जोशुआ, यहोशवा ह्याचा 6वा अध्याय. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. यहोशवा 6वा अध्याय, पहिलं वचन. कोणी वाचेल? जोशुआ 6:1. सो आता ही स्टोरी आहे यरिओची. माहिती आहे सगळ्यांना ही स्टोरी? गाणं होतं ना ते, कोणतं गाणं होतं ते? जोशुआने जेरिको, काय होतं पुढं? लोगों को कैसे मारा? हाँ, जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा, बाजा बजा के मारा. मूर्खपणाच्या गोष्टी आहेत म्हणते लोक. अरे कसं हरवणार आहे तुम्ही, हे बॅटल जिंकणार आहे काय? मूर्खासारखे ट्रम्पेट घेऊन नाचत चालले तिथं. डू यू सी? स्पिरिच्युअल गोष्टी परमेश्वराने काहीतरी त्या इस्रायल लोकांना सांगितलं होतं. म्हणते गोल गोल फिरतायत नुसतेच जेरिकोच्या अवतीभोवती. आजूबाजूचे लोक म्हणतात मूर्ख आहेत. पण हा परमेश्वराचा काम करण्याचा एक पॅटर्न आहे, एक स्टाईल आहे. आणि त्याच्या स्टाईलला समजण्याचं अंडरस्टँडिंग फक्त त्याच्या लेकरांनाच येतं. बाकीचे बाहेरचे लोक ज्यावेळेस आपल्याकडे बघतात ना त्यांना म्हणतात हे गेले केस उड गया फ्यूज. जेरिको वॉज सिक्युअरली शट अप. मराठीमध्ये जर वाचायचं आहे तर इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणीही बाहेर गेला नाही की आत आला नाही. विचार करा, इस्रायली लोक घाबरलेत यरिहोमध्ये जाण्यासाठी आणि यरिहोचे लोक घाबरलेत कारण इस्रायली लोक येतात. ते लोक म्हणतायत, इस्रायली लोक काय म्हणतायत, आपण त्यांच्या समोर ग्रास हॉपर सारखे, ग्रास हॉपर माहितीये, नाकतोड्यासारखे दिसतो आपण त्यांच्या समोर, नाकतोडा. इस्रायली लोकांचे घाबरलेत, हालत खराब. म्हणतात हे यरिहोच्या तिकडचे कनान देशातले जे लोक आहेत ना हे फार मोठे आहेत. आणि कनान देशातले लोक ते स्वतः घाबरलेत कारण इस्रायली लोक येतात. बऱ्याच वेळेस आपले जे फिअर्स आहेत, आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी स्वतः आपल्याला घाबरलेल्या असतात. जसं की पाल, मला भीती वाटते पाल्याची, पण ती पाल मला बघून पळते आणि ती माझ्याकडे अजून पळते
आणि मी तिला बघून पळतोय. सेम वे आत्मिक जगामध्ये देखील किंगडम ऑफ गॉड मध्ये जे दुष्ट आत्मे आहेत, जे डिमन्स आहेत, ते देवाच्या लेकरांना बघून पळतात आणि आपले लोक त्यांना बघून उलटे पळतात. कधी ऐकलंय कोणाचा दुष्ट आत्मा असेल त्याच्या जवळ जाऊ नका, त्याच्यातला दुष्ट आत्मा तुमच्या आतमध्ये येईल. त्याला हात लावू नका. हे अजून एक स्पिरिच्युअल लॉ मी तुम्हाला सांगतो. आता हे वचनाच्या बाहेरून आहे. ज्या लोकांमध्ये डिमन्स असतात त्या लोकांना तुम्हाला बघताच कळतं की हा परमेश्वराचा लेकरू आहे. तुम्हाला त्याच्यासमोर हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सलाम बोलायची काही गरज नसते. द मोमेंट यू वॉक इन साइड त्यांना समजतं की हे एन्व्हायरमेंट आपल्यासाठी सेफ नाही, पळा येतून. बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की तुम्हाला बायबलमध्ये स्टोरी माहिती आहे की जीसस त्या बोटमध्ये स्टॉर्ममधून त्या आयलँडवरती पोचतो आणि त्या आयलँडवरती फक्त तो पाय ठेवून उभा राहतो आणि तिकडून दुष्ट आत्माने झपाटलेला माणूस समोर त्याच्या येऊन बसतो आणि म्हणतो, परमेश्वराच्या पुत्रा, मी तुझं काय वाईट केलंय, असं काहीतरी तो बोलतो त्याला. त्या दुष्ट आत्म्याने झपटलेल्या माणसाला, ज्याच्यामध्ये मोर दॅन 6,000 डिमन्स होते, त्याला माहिती आहे की हा परमेश्वराचा पुत्र आहे. परमेश्वराने तिथं, येशू ख्रिस्ताने तिथं सांगितलं नाही की मी परमेश्वराचा पुत्र आहे. तो फक्त जाऊन उभा राहिला तिथं. आणि तेच सदुकी परुसी लोक जे त्याच्या भोवती कंटिन्युअस होते ते ओळखू शकले नाहीत की हा देवाचा पुत्र आहे. नॉलेज, प्राईड, एक्सपिरियन्स आणि प्राईडमुळे त्यांचे डोळे इतके बंद झाले होते की देवाचा पुत्र त्याच्या समोर काम करतोय आणि ते त्यालाच म्हणतात प्रभू येशू नाही आहे, हा ह्याच्या आतमध्ये दुष्ट आत्मा आहे ना, दुष्ट आत्म्याच्या मदतीने काम करतोय. विचार करा, प्रभू येशू ख्रिस्ताला ते सदुकी परुसी लोक म्हणतात ह्याच्या आतमध्ये दुष्ट आत्मा आहे. आपण असतो तो म्हणाला काय माणूस आहे. पण दुष्ट आत्म्याने झपटलेला माणूस येऊन म्हणतोय तू परमेश्वराचा पुत्र आहेस. ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअल रेल्ममध्ये गोष्टी बघायला चालू करता, माझं बॉडी तुम्हाला दिसतंय पण माझा आत्मा तुम्हाला आता दिसत नाहीये. पण ज्यावेळेस तुमचे स्पिरिच्युअल आईज ओपन होतात, माझा आत्मा इज लाईक अ ब्राईट शायनिंग लाईट. तुमचा आत्मा इज लाईक अ ब्राईट शायनिंग लाईट. आणि तो लाईट स्पिरिच्युअल रेल्ममध्ये ट्रॅव्हल करतोय, लाईट. आणि जेवढं वचन तुम्ही फीड करता स्वतःला, तो लाईट ब्राईट होत जातो, ब्राईट होत जातो, ब्राईट होत जातो. आणि तुमची स्पिरिच्युअल ऑथॉरिटी वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. लाईट. सो इथं आपण बघतो, मी टॉपिक पासून डिस्ट्रॅक्ट झालो. टॉपिक काय चालला होता? जेरिको. इस्रायली लोक जेरिकोकडे चाललेत आणि जेरिकोचे लोक स्वतः घाबरलेत. त्यांनी त्यांच्या भिंती स्ट्रॉंग करून घेतल्यात की बाबा इस्रायल लोक आतमध्ये नाही आले पाहिजेत चुकून माकून. दुसरं वचन कोणी वाचेल? 2nd वर्स. ओके. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा. काय बोलतोय परमेश्वर? पहा. परमेश्वर तुम्हाला पहिला बघायला लावतो. इमॅजिन करा की यरीहोचा राजा. आणि यरीहो पहिलं काय दिलं त्यांनी? यरीहो. दुसरं काय दिलंय? त्याचा राजा आणि पराक्रमी वीर. 3 गोष्टी परमेश्वर म्हणतो पहा की मी ह्या 3 गोष्टी तुला ऑलरेडी दिल्यात. आणि हे लोक अजून तिथं पोचले पण नाहीयेत. ह्यांनी अजून बॅटल चालू पण नाही केलंय, पण ऑलरेडी प्रभू
परमेश्वर म्हणतोय की तू जिंकलायस. स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये तुमचे बॅटल्स हे परमेश्वरांनी ऑलरेडी तुमच्यासाठी जिंकलेत. पण आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. आता जर असं झालं असतं की परमेश्वर म्हणतोय पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिलेत. आता हे लोक म्हणतील दिलेत ऑलरेडी हातात, तर आम्ही जाऊन घेतो. मग तसं नाही होत. डायरेक्ट चालत गेले असते तर सगळे मारून टाकले असते. जस्ट बिकॉज परमेश्वराने म्हटलंय की मी तुला ते दिलंय, दॅट डझंट मीन की आता तुमचा भाग संपलाय. आता तुमचा भाग ऍक्च्युली चालू होतोय. नेक्स्ट वर्स, 3रं वचन. सो परमेश्वरांनी त्यांना फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिले गाईस? फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिले? फर्स्ट इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही यरीहो भोवती एक चक्कर मारा. ओके, यरीहोच्या भोवती. फॉर एक्झाम्पल दिस इज यरीहो. ठीक आहे, लक्ष द्या. दिस इज यरीहो. ही यरीहोची भिंत आहे. ह्याच्या भोवती फक्त एक दॅट्स इट. पहिल्या दिवशी फक्त चक्कर मारायची, उभं राहायचं. नेक्स्ट वचन. सात याजक, 7 प्रीस्ट हे पूर्ण इस्रायली लोकांच्या समोर चालतील. आणि ते 7 याजक त्यांच्या हातामध्ये एक ट्रम्पेट घेऊन ते चालतील. आणि ते पहिल्या दिवशी एक चक्कर, दुसरा दिवस आला एक चक्कर, तिसऱ्या दिवशी एक चक्कर, चौथ्या दिवशी एक, 5व्या दिवशी एक, 6व्या दिवशी एक, आणि 7व्या दिवशी किती चक्कर? 7व्या दिवशी 7 चक्कर मारायला लावलं. आजूबाजूचे लोक कसे बघत असतील त्यांच्याकडं? गेले, उडले, नुसतेच चालतायत, नुसतेच चक्कर मारतायत. पण इन्स्ट्रक्शन त्यांना आलं होतं. आणि आज इन्स्ट्रक्शन तुम्हाला येत आहे. इन्स्ट्रक्शन काय आहे? आता तुम्हाला समजतंय मी कुठल्या डिरेक्शनला चाललोय. पहिले इन्स्ट्रक्शन काय आहे? पहिल्या दिवशी एक चक्कर, दुसऱ्या दिवशी एक चक्कर. ती यरीहोची जी भिंत होती, मोठं टॉवर किंवा जे ते कंपाऊंड होतं मोठं, परमेश्वराच्या प्रेझेन्समध्ये ते कव्हर होत होतं. जसे ते वाचा घेऊन ते चालत होते है ना, याजकांनी रणशिंगे घेऊन ते चालत होते. आणि ते चालत असताना त्यांच्या संगती ते कोश घेऊन चालत होते. कोश म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 10 आज्ञा होत्या. ते घेऊन ते परमेश्वराचं प्रेझेन्स घेऊन ते त्या भोवती चालत होते. 7 दिवस त्यांनी असं करायचं होतं. आणि 5वं वचन वाचा. मग पुढं काय झालं? रणशिंगे फुंकली जात असताना त्यांच्या दीर्घ नाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. विचार करा, ज्यावेळेस तुम्हाला स्तुती आराधना करायला सांगितली जाते, आपल्याला स्तुती आराधनेचे फक्त काही एलिमेंट्स माहिती आहेत. टाळ्या वाजवा, नाचा, गीत गा. पण एक शाउट कधी पाहिलंय तुम्ही लोकांना ओरडताना? हे बायबलचं प्रिन्सिपल आहे. पण तेच तुम्ही चर्चमध्ये ओरडल्यावर तुम्हाला वाटेल की हे चर्चमध्ये नाही ओरडलं पाहिजे. हे बायबलचं प्रिन्सिपल आहे. स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये त्यांच्या आवाजानी आणि त्या ट्रम्पेट्सनी अख्खी भिंत कोसळून खाली पडली. इमॅजिन करा, बॅटल
देवानी ऑलरेडी काय दिलं होतं त्याला? तुमच्या हातामध्ये काय दिलंय? पहिल्या वचनामध्ये पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. यु नो, हे वचन इतकं इम्पॉर्टंट आहे. अँड दी एनिमी विल ट्राय इट्स बेस्ट की आज मी तुम्हाला 4 वेळा सांगून सुद्धा तुम्ही डिस्टर्ब राहताल. हे फॅक्ट आहे. कारण की ह्या वचनामागचं प्रिन्सिपल्स तुम्हाला समजणं फार इम्पॉर्टंट आहे. अँड ही विल ट्राय इट्स बेस्ट की तुम्ही हे वचन ऐकून विसरून जाताल किंवा हे वचन ऐकणारच नाही. नेक्स्ट 6 days, पुढचे 6 दिवस, वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला इन आवर चर्च. जे लिमिटेशन्स आपल्या चर्चच्या अवतीभोवती लागलेत, जे प्रिन्सिपॅलिटीज आपल्या चर्चला फाईट करतायत, नेक्स्ट 6 days वी आर गोइंग टू विन दिस बॅटल. बँगलोरमध्ये असताना ह्या वेळेस जे व्हिजिटला गेलो त्याच्या आधी पण एकदा मी व्हिजिटला गेलो होतो, जेव्हा तिथे एक स्कूल ऑफ शेपर्ड्स म्हणून एक प्रोग्राम होता. तिथे देवाचे एक सेवक माझ्यासाठी प्रार्थना करत होते. बरेच पास्टर्स होते लाईनमध्ये, बरेच पास्टर्स होते आणि ते सगळ्यांसाठी प्रेयर करत होते. ते प्रेयर करत असताना ते माझ्याकडे आले आणि ज्यावेळेस ते माझ्यासाठी प्रेयर करत होते, परमेश्वराने त्यांना एक वचन दिलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत की द स्ट्रॉंग होल्ड्स अपॉन युअर चर्च विल बी ब्रोकन. हा देवाचा सेवक मला ओळखत नाही, हा देवाचा सेवक आपल्या मंडळीला ओळखत नाही, ह्यांना आपल्याविषयी काहीच माहिती नाही आहे. पण देवाने जे त्यांना शब्द दिला की मंडळीवरती असलेले जे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत ते देव तोडत आहे. आणि हे 2 आठवड्यापूर्वी माझ्यापर्यंत आलेलं आहे. मागचे 2 आठवडे आय वॉज प्रिपेअरिंग माय सेल्फ की हा पुढचा आठवडा आपल्याला वॉरमध्ये जायचं आहे. पण आपलं वॉर जगातल्या लोकांसारखं नाही आहे. आपलं वॉर चक्कर मारायचं, चक्कर. लोक म्हणतील मूर्खपणा चाललाय, लोक म्हणतील हे लोक वेडे झालेत, लोक म्हणतील हे करून काही होत नाही. बोलू द्या. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. अँड दॅट इज वाय आय टोल्ड यू, आजचं वचन मला माहिती होतं फक्त आपलेच लोकांपर्यंत. विचार करा, आज फक्त आपलेच लोक बसले तिथं, जे या घराचे ॲक्च्युअल कोर लोक आहेत ते इथं बसलेत फक्त. देर इज अ वे गॉड स्पीक्स टू अस. आणि परमेश्वर जेव्हा बोलतो त्या गोष्टीला लाईटली किंवा हलक्यामध्ये घेऊ नका कधीच. कारण परमेश्वर एकदा ज्यावेळेस तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन देतोय त्याच्या मागे एक रिझन आहे. पुढचे 6 days आपण डेली प्रेयरला भेटणार आहोत. आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांना पॉसिबल होणार आहे, बट आय एम डिक्लेअरिंग दिस. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने येऊन ह्याच्यामध्ये पार्ट घ्यावा. 1 तास, 1 hour. बट आय एम टेलिंग यू, पुढचे 6 दिवस हे आपल्याला करायचं आहे. हे असाइनमेंट आहे देवाकडून आपल्यासाठी. आणि हे असाइनमेंट मला परमेश्वरांनी 3 वेळा कन्फर्म केलंय की हे तुला करायचं आहे. असं नाही की हे मला एकदा आलेलं आहे, 3 वेळा, 3 times गॉड हॅज टोल्ड मी की हे तुला करायचं आहे. नाव इट इज मी हू इज टेलिंग यू की तुम्हाला हे माझ्या संगती करायचं आहे. नेक्स्ट 6 days आपण ह्या चर्चला कव्हर करणार आहे, बाहेरच्या रोडला कव्हर करणार आहे, प्रेयर वॉक करून कंपाऊंडमध्ये आपण ह्या चर्चच्या अवतीभोवती फिरणार आहे. एक टायमिंग ठरवू आपण आणि त्या टायमिंगला नेक्स्ट 6 days तो 1 तास वी आर जस्ट गोइंग टू प्रे. पण याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन आहे. वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, पाचवं वचन वाचा कोणीतरी. यहोशुवा
6 अध्याय 5 वचन. येस, 6 वचन. नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले. याजक कोण आहेत? कोण आहेत याजक आज? यू किंग्स अँड प्रीस्ट्स. आठवतंय? यू आर द किंग्स अँड प्रीस्ट्स. यहोशवाने याजकांना बोलावून म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चला. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग चालला. 10 वचन. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होतात जयघोष करा. यहोशवाने त्यांना सांगितलंय 10 दिवस शांत बसायचं. 6 days बी क्वाइट. जयघोष करू नका. कारण आतमधले जे लोक आहेत त्यांना समजेल की अरे हे बाहेर काहीतरी ना लोक करतायत. यहोशवा म्हणतोय शांत बसा, चुप, एकदम चुप. 6 दिवस चक्कर मारा, 7व्या दिवशी जयघोष करा. नेक्स्ट संडे आपला सेलिब्रेशन संडे असेल. वी आर गोइंग टू सेलिब्रेट व्हॉट. आणि मी तुम्हाला सांगतोय हा आठवडा जाऊ द्या आणि पुढच्या महिन्यांमध्ये बघा चर्चमध्ये डिफरन्सेस तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसायला लागतील. आमेन. ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअली बॅटल्स फाईट करायला लागतो, मी मागच्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आपण लोकांना इन्व्हिटेशन देतोय, आपण सोशल मीडियावरती प्रमोशन करतोय, पण लोक काय येत नाहीत? लिमिटेशन्स. निघत पण असतील. आज देखील मी तुम्हाला म्हणतो 4-5 जण निघाले असतील, पण त्यांच्या पुढं काहीतरी असं आला असेल आणि ते म्हटले असतील की प्लॅन कॅन्सल, आज नाही जाऊ शकत यार. आणि आज तुम्ही लोक आलेत मोजून बरोबर. रिस्पॉन्सिबल किंग्स अँड प्रीस्ट्स, रिस्पॉन्सिबल सन्स अँड डॉटर्स, तेवढेच लोक आज आलेत. नेक्स्ट 6 days आय डोंट नो, आय एम जस्ट टेलिंग यू दिस ओपनली. जर 6चा टायमिंग आपण ठरवतोय, द प्रेयर विल स्टार्ट ॲट 6 अँड द प्रेयर विल फिनिश ॲट 7. आपल्याला कोणाची वाट बघता येणार नाही. कोणाची वाट? जे असतील ते लोकच काम चालू करतील. 7 वाजता प्रेयर क्लोज होईल, किंवा मला टायमिंग सांगा 7 ते 8 करायचे, 6 ते 7 करायचे, किंवा 5 ते 6 करायचे. पण 1 hour फॉर द नेक्स्ट 6 days कंटिन्यू आपण चर्चच्या भोवती. आतमध्ये 2 जण प्रेयर करतील, कंपाऊंडमध्ये 2 जण प्रेयर करतील, रोडवरती 2 जण प्रेयर करतील, आणि पूर्णपणे आपण हा प्रेझेन्स. अँड आय एम टेलिंग यू, हा पहिला जेरिको आहे आपला. दिस इज द फर्स्ट जेरिको. सेकंड जेरिको इज केडगाव. थर्ड जेरिको इज नगर. स्टेप बाय स्टेप आपण डोमिनियननी फाईट करून अक्वायर करणारे रिजन्स. दिस इज नॉट अ बायबल ट्रेनिंग. हे स्पिरिच्युअल बॅटल ग्राउंडवर घेऊन चाललोय मी तुम्हाला उद्यापासून. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे उद्यापासून. बी केअरफुल फॉर द नेक्स्ट 1 week. सैतानाचे हमले येताना सावध राहा. समजा की हा सैतानाचा हमला आहे. डिस्ट्रॅक्ट डिस्टर्ब होऊन जाऊ नका.
तुम्हाला चर्च विरोधात पण सैतान उभा करू शकतो, हे तुम्हाला आयडिया असणे गरजेचं आहे. तर तुमच्या मनामध्ये असा विचार कराल, तू का करतोयस चर्चसाठी एवढं, चर्चने काय केलं तुझ्यासाठी? आणि विल बी लाईक, हा यार मी का जाऊ, मला माझे काम आहेत, मला माझा अभ्यास आहे. डोंट लेट द एनिमी फूल यू. नेक्स्ट 6 days आणि संडे सेलिब्रेशन संडे, वी आर गोइंग टू सेलिब्रेट. अँड आपण देवाने जी विक्ट्री ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे ती आपण फक्त सेलिब्रेट करणार आहे. वचन काय म्हणतंय? पहा, आज बघा, तुमचे स्पिरिच्युअल आईजनी बघा की विक्ट्री देवाने तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. पहा, यरीहोचा राजा आणि तिथले लोक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेत. आणि आज देव म्हणतोय की ह्या मंडळीसाठी लोक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेत. नाव इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी की हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि जे विक्ट्री परमेश्वराने दिलंय त्या विक्ट्रीला घेऊन यायचं आहे. हे वर्ष 2026 इज गोइंग टू बी द बेस्ट इयर ऑफ वेव्ह मेकर्स. पहिलंच वर्ष आपलं चालू व्हायचं आणि पहिल्याच वर्षी देवाचं अद्भुत काम आपण ह्या फेलोशिपमध्ये बघणार आहोत. सो ॲज रिस्पॉन्सिबल सन्स अँड डॉटर्स ऑफ दिस हाऊस, देवाचे लेकरं म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. एक टाईम सेट करा. आय एम टेलिंग यू, हे चर्चचे डोर्स काही वर्षांमध्ये, काही 1-1.5 वर्षामध्ये, आय एम टेलिंग यू, ह्या चर्चचे डोर्स कंटिन्यू ओपन राहतील दिवसभर लोकांना प्रेयर करण्यासाठी. पीपल विल कम अँड प्रेयर. हे फक्त संडे वर्शिपचं स्टेशन नसणार आहे. तुम्हाला वाटत असेल हे आता कन्फ्युजिंग, बट आय एम टेलिंग यू, एव्हरी डे पीपल विल कम, इथं प्रार्थना करतील. 1-2 जण का असं ना, पण लोक येऊन कंटिन्यू देवाचं प्रेझेन्स ह्या मंदिरामध्ये राहील. कारण ह्या मंदिरामध्ये देवाचं प्रेझेन्स आपल्याला आणायचं आहे, ते स्वतःहून नाही येत. म्हणून मी नेहमी म्हणतो, हे ऑल्टरला स्पेशली ट्रीट करा. वेन आय वॉक, मी म्हणत असतो की देवा, या ऑल्टरवरती तुझं प्रेझेन्स राहू दे, हा एरिया तुझा प्रेझेन्स राहू दे, इथून तुझं प्रेझेन्स लोकांपर्यंत पोहोचू दे. हसी मजाक, मस्ती मजाक अवॉइड करा, हा एरिया अवॉइड करा. रिस्पॉन्सिबल सन्स अँड डॉटर्स या घराचे जर तुम्ही असताल, हे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. अँड तुम्ही बघताल, आता ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही या घराशी जोडले गेलेले आहात, ज्यावेळेस इथले स्ट्रॉंग होल्ड्स तुटतात, तुमच्या लाईफचे स्ट्रॉंग होल्ड्स तुटतात. तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही बॅटल करत आहात ते डिरेक्टली कनेक्टेड आहे ह्या घरासंगती. द मोमेंट हे घर अनलॉक होतं, तुमच्या लाईफचे बॅटल्स ऑटोमॅटिकली इझी होऊन जातात. आता ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये ते एक बॅटल आहे. सम ऑफ देम मला माहिती आहे ते काय आहेत, आणि मी त्यासाठी प्रेयर करतोय की ते बॅटल्स लवकरात लवकर आपल्याला तोडायचे आहेत. पण इट इज नॉट ओनली अबाउट वेव्ह मेकर्स, प्लीज अंडरस्टँड. इट इज नॉट ओनली अबाउट ह्या बिल्डिंग, इट इज नॉट ओनली अबाउट चर्च ऑफ द नॅझरेन. नो, इट इज अबाउट युअर लाईफ. इट इज अबाउट तुमच्या लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत. प्रेयर करत असताना आपण इथं 6 days वी आर गोइंग टू प्रे व्हेरी सायलेंटली. आपली प्रार्थना चालणार आहे 6 days. तो 1 तास आपण एकमेकांसंगती बोलणार नाही आहे, तो 1 तास आपण आपला मोबाईल यूज करणार नाही आहे, तो 1 तास आपण फक्त आणि फक्त देवबाप्पाच्या प्रेझेन्समध्ये वी आर गोइंग टू वॉक. आणि आपण एरिया कव्हर करणार आहे, रेडियस कव्हर करणार आहे. आता हे मला वचन मी लिहून ठेवले नाही आहे, बट एक वचन आलं आहे मला. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे का नाही. आय नीड टू फाइंड दॅट वर्स. Thank you, Jesus.
उत्पत्ती 17 कोणी काढेल? उत्पत्ती 13 16 आणि 17 कोणी वाचेल? उत्पत्ती 13 16 आणि 17. जेनेसिस 13 16 अँड 17 वाचेल कोणी? मोठ्याने वाचा. सतरावं वचन मराठीत कोणी वाचेल? आपण इतका वेळ काय डिस्कस करत होतो? आपल्याला चालायचंय. वचन काय देतोय परमेश्वर आता? उठ, लांबी रुंदी चालून पहा, कारण ते मी तुला देणार आहे. So get ready, get prepared. From tomorrow we are starting. I don't know, मला संध्याकाळी बिकॉज हे 7 दिवस मी तुम्हाला 1 तास म्हणतोय, पण माझ्यासाठी ते 1 तास नाही आहे. मला बरेच तास घालायचेत, पण फॉर यू मी म्हणतोय 1 तास मिनिमम. 1 hour from tomorrow, 6 days. We are going to cover this place, this road, हा एरिया आपण कवर करणार आहे. आणि 7th day, next Sunday, we are going to celebrate. And we are going to shout in the house of God. आजपर्यंत आपल्या चर्चमध्ये कधी शाऊट नाही आलाय. ऐकलंय कधी शाऊट आपल्या चर्चमध्ये? टाळ्यांचा आवाज ऐकला असेल, गाण्याचा आवाज ऐकला असेल, इन्स्ट्रुमेंट्सचा आवाज ऐकला असेल, बट शाऊट त्याचं एक वचन आहे स्तोत्रामध्ये की त्याच्या घरामध्ये उंच गजराचा आवाज ऐकायला येतो. शाउट ऑफ जॉय. वी आर गोइंग टू गिव्ह द शाउट ऑफ जॉय अँड वी आर गोइंग टू डिक्लेअर की देवा तू ही विक्ट्री आम्हाला दिलेली आहेस अँड वी आर गोइंग टू वॉक इन दॅट विक्ट्री. ओके, सो आर यू रेडी?